या देशात जर काँग्रेस नसती तर या देशाला स्वातंत्र्यच मिळालं नसतं. महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील, दादाभाई नौरोजी असतील, सुरुवातीच्या काळात सुभाषचंद्र बोस असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, सगळेच हे सगळे काँग्रेसच्या विचारांना प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये उतरले आणि त्यांनी ब्रिटिशांशी लढा दिला. काही मतभेद आपले असू शकतात, त्याच्यामुळे काँग्रेस नसती तर देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असती. हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे. काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसतं. हा देश बुवा महाराज तंत्रमंत्रवाल्यांच्या हातात गेला असा जो आज गेलेला आहे, बरं का, जादू टोणा छूमंतर जो आज गेलेला आहे. नेहरूंचं आधुनिक नेतृत्व या देशाला काँग्रेसमुळे मिळालं. लाल बहादूर शास्त्री मिळाले, राव मिळाले, इंदिरा गांधी, राजीव गांधी ज्याने या देशाला तुमच्या हातातला मोबाईल दिला, इंटरनेट दिले. आणि काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे 2 तुकडे झाले नसते, जे मोदी आणि भाजपला बाप जन्मात कधी जमणार नाही. नुसते इथून काय कुठला अटॅक, तो सर्जिकल स्ट्राईकच्या नावाखाली इथून फटाके फोडून तिथे पाठवायचे सीमेवरून. इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे 2 तुकडे करून फाळणीचा सूड घेतला. देशाच्या फाळणीचा बदला इंदिरा गांधीने घेतला. काँग्रेस नसती तर हे झालं नसतं. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं काँग्रेसचं कायम ऋण मानले पाहिजे की काँग्रेस आणि काँग्रेसचं नेतृत्व त्यावेळेला होतं, म्हणून तुम्ही या स्वातंत्र्याची सूर्यकिरण पाहतात. सर, कोल्हापूर नंतर हातकणंगले, अमरावती आणि रामटेक या जागा देखील ठाकरेंची शिवसेना सोडण्याची शक्यता होती. त्यामुळे या शक्यतांवर जाऊ नका. मला माझ्याकडे अशी नाराजी नाही, तुमच्याकडे कुठून येते हो? मी काल जागा वाटपाच्या शेवटच्या बैठकीला हजर होतो. मी स्वतः, शरद पवार होते काल, माननीय शरद पवार साहेब होते, के.सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, रमेश चेंथिला, स्वतः अशोक गेहलोत होते, अशोक गेहलोत सुद्धा काल होते, जयंतराव पाटील होते, फार जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, आम्ही बसलो होतो. आणि रात्री हा सगळा जो काही लहान सहान गोष्टी होत्या जागा वाटपातल्या त्या संपवून आज किंवा उद्या आम्ही घोषणा करू.